आपल्याला घरी जरी शेवटी सांगितलं की मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, तर घरचे म्हणत आमच्याजवळ एवढा पैसा नाही आहे मुबलक, तुला वाटत असेल तेवढं शिक, आणि त्याच्या पुढे जर नाही शिकता आलं तर आमच्यासोबत शेतामध्ये. म्हणजे 11वी साठी ऍडमिशन घेण्यासाठी मी स्वतः विटा जे आहेत ते भरून हे करणे, आणि पूर्ण हाताला असे फोडे आले होते. म्हणजे दिवसभराचं जर 20 रुपये जर मजुरी करत असेल आपण, रुपयामध्ये सगळं उदरणं. ज्या हो हो. शाळेची फी कमी असेल ती शाळा माझी, अशी परिस्थिती येऊन ठेपली. येस येस. हा जो संघर्षाचा काळ तुम्ही पाहला आणि पुन्हा जेवणाचे वांदे, तर हा काळ येस. तुम्हाला किती मजबूत करून गेला आणि कुठं असं वाटलं की आता गिव्हअप करायला पाहिजे, आपला गावच गळा बरा आहे? त्यांनी सांगितलं की तू इथं जर राहिलं तर रूमचं पूर्ण काम तुला करावं लागणार, आणि प्लस त्यांची जी ग्राफिक होते, रवी ग्राफिक म्हणजे पेंटिंगचं वगैरे वर्क करायचे. सकाळी सुरुवात पहाटे 4ला करायची, संध्याकाळी 6 ते रात्री 12, 1, कधी 2 अशी ती रात्री हॉटेलची पण ड्युटी करायची आणि पुन्हा हो, रुटीन हो. सकाळी 4 वाजतापासून सुरू असायचा. हा दिवस नेमका कसा जायचा? हॉटेलमध्ये काम करण्याचा उद्देश हा राहायचा की संध्याकाळचं जेवण मला मिळायचं. एका टेबलवर मिनिमम 15 ते 20 वेळेस चक्कर मारावी लागायची की जा जाओ लेके आओ, सॅलड लेके आओ, चकना लेके आओ. ड्रिंक केल्यानंतर एका टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दानुसार बोलायचे. आता ते शब्द मी इथं हे नाही करत, पण त्यांनी खरोखर माझी फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलची फी त्यांनी स्वतः भरलेली आहे की रवी तू टेन्शन. पण मला हे अजून पण आठवतंय, तुला आर्थिक दृष्टिकोनातून खरोखर तू हे करतोय, संघर्ष करतो, तर आजपासून माझा डबा तुझ्याकडे. लेक्चररचा डबा मी स्वतः जेवण तयार करायचं त्यांना माहित होतं, आणि मग मी स्वतः त्यांचा डबा जो आहे परिपूर्ण, मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनशी जोडलो. आज मी स्टेट प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून, रिजनल प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून, महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून मी काम करतोय तिथं. खरोखर ज्यावेळेस मी त्या मुलांमध्ये बघतो त्यावेळेस मी मला बघतो स्वतः की मला एक जॉब मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, आणि संघर्ष करताना मला खूप खाचखळगे पैसे मागितले. पण आज देवानी मला जी ही दिलेलं आहे की तू स्वतःला दुसऱ्यांना नोकरीवर लावण्यासाठी मला ते पद दिलेलं आहे की मी स्वतःला नोकरी शोधत होतो, पण बघा हे कसं राहतं की. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे शिवराज आणि तुमचं या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहोत की नेमका एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष किती यावा आणि त्या संघर्षामधनं त्या व्यक्तीची कुठल्या प्रकारची रूपरेषा तयार व्हावी, कुठलं व्यक्तिमत्व तयार व्हावं, हाच जणू पाठ आपण आजच्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्या समोर आहेत मिस्टर रविकिरण खोडके, जे प्रथम एज्युकेशन संस्थेमार्फत महाराष्ट्रभर लोकांसाठी रोजगार देण्याची प्रेरणा म्हणून समोर आले. त्यांचा हा संघर्ष इतका कठीण होता की 2 वेळेच्या जेवणाची ही भ्रांती ही त्यांच्यापुढे होती. सोबत पायात चप्पल नसताना, कुठलेही साधन नसताना त्यांनी आज हे यश मिळवलं आहे, जे विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे. तर चला मग या प्रेरणादायी पॉडकास्टला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशाच प्रकारचे व्हिडिओ असतील, जॉब अपडेट असतील, ज्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करू आजचा पॉडकास्ट. तुमचं स्वागत आहे एडुगोज बाय शिवराज या चॅनलवरती. येस येस, नमस्कार. तुमची स्टोरी जी आहे धाडस या शीर्षकाखाली, ती पाहून अंगावर काटे येतील अशा पद्धतीचा तुमचा संघर्ष राहिलेला आहे. आणि त्या येस येस. संघर्षामधूनच आपण जे मुलं लहान गावातली असतात, खेड्यापाड्यातली असतात, मीही तुमच्यापैकी एक आहे. तर हो अशा हो. परिस्थितीमध्ये जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा एक प्रश्न आपसुकच डोळ्यात येतो की तुमचा जन्म ज्या गावात केलाय त्या गावातला असा कुठला एखादा प्रसंग अजूनही आठवतो का, की जेणेकरून तुमच्या अंगावरती असा काटा उभा राहतो आणि असं वाटते यार हा प्रसंग खरंच खूप वाईट होता आपल्याकडचा? इथून येस. सुरू. येस येस. तर माझं जे बालपण आहे ते बालपण मारोडी या गावामध्ये झालेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण पण तिथं झालेलं आहे. माझी जी परिस्थिती होती ती पूर्ण खूप हालाकीची परिस्थिती होती. त्यानुसार जर बघितलं तर आपण म्हणतो की विदर्भ भाषेमधील एका आड्याच्या घरामध्ये आम्ही 3 भावंड आणि आई आणि वडील राहायचो. अरे पण बाप. घरी एका आड्याच्या घरामध्ये, म्हणजे जेणेकरून झोपण्यासाठी पण जी राहायची, ते तडजोड करून स्वयंपाक झाल्यानंतरची उरलेली जागा असते त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण उदरनिर्वाह करायचो, झोपायचो. त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की सगळ्यात मस्त गोष्ट आहे की एका आड्याच्या घरामध्ये आपल्याला अभ्यासाची लगान कशी लागली, की अभ्यास कसा आपल्याला आवडतो. हा तर हा हा. सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे उद्देश असा होता की की शिक्षण जे राहतं हे याची जी आहे बालपणापासूनच वृत्ती होती की आपण सुरुवातीला बालवाडी, अंगणवाडी न जाता, बालवाडी, अंगणवाडी त्यावेळेस नव्हती, पण
डायरेक्टली आम्हाला पहिलीमध्ये जे प्रवेश भेटला तो जिल्हा परिषद शाळा पहिलीमध्ये आम्ही ऍडमिशन घेतलं. पण तिथून थोडंसं मनाला पण वाटलं, की आपण जुनी जी पद्धत होती, जुने जे लोक शिकला तर खूप मोठा होशील. शिक्षण खूप महत्वाचं आहे. हे जे जुन्या पद्धतीचे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची डिग्री किंवा कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन घेतल्यानंतर काय हे होईल? फक्त एवढं बोलायचं त्यांनी, की बाबा शिकलं ना तर तुझं भवितव्य चांगलं होईल. बरोबर. हा शब्द जो मनावर बिंबवला आणि खूपच मला वाटलं, की नाही शिक्षण केल्याशिवाय आपला हे जे काही परिस्थिती आहे हे चेंजेस होणार नाही किंवा बदलणार नाही. बरोबर, या बरोबर. दृष्टिकोनातून शिक्षणाचा लढा माझ्यासोबत लागला. बरोबर. त्यानंतर आता जे काही कष्टाळू वृत्ती आहे, म्हणजे कसं राहतं, की आजकाल जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची फॅशनेबल आहे. पण आत्ताची माझी जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये एक खाकी पॅन्ट, हाफ पॅन्ट आणि व्हाईट शर्ट ह्या जिल्हा परिषदचा ड्रेस कोड असायचा आणि तो एकच ड्रेस कोड वर्षभर राहायचा. तो कुठेतरी फाटलेला असायचा, जीर्ण झालेला असायचा. तर आई त्याला शिवून टाचन हे करायची आणि तोच कंटिन्यू पुढच्या वर्षात पण करायचा. तर बरोबर. हे करताना स्वतःकडे बॅग म्हणजे स्कूल बॅग जे आहे आत्ताची जी युवा पिढी आहे स्कूल बॅग, वॉटर बॅग वगैरे हे घेऊन राहायची. तर असं बरोबर. नसायचं. आठवड्याचा जो बाजार करण्यासाठी जी पिशवी राहायची, वायरची पिशवी, तीच पिशवी आमची बॅग असायची. बरोबर, बरोबर. त्याच पिशवीमध्ये बॅगमध्ये सगळं भरून आणि विशेष गोष्ट म्हणजे आता सगळे पोषण आहार वगैरे आहे सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये. आमच्या वेळेस कुठल्याही प्रकारचे पोषण आहार नव्हते. मला वाटतं एक साधा त्यावेळेस कपडा शिरा जो भेटायचा राहतोय वाटतं. मला वाटतं त्यावेळेस शिरा वगैरे शिरा भेटायचा. मिळायचा. हां, शिरा तर मी पण खाल्लाय शिरा जिल्हा शिरा. परिषदचा. बरोबर, पाठीवरती शिरा द्यायचं वाटप एक बरोबर, रांग लागायची. जसं बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचं जर वसतिगृहामध्ये जर बघितलं की ते वाटप वगैरे राहतंय. हां, हां. आता पण मला ते वाटतंय की ज्यावेळेस सैनिकी ट्रेनिंग असतं, प्रशिक्षण असतं, पोलीस प्रशिक्षण असतं, त्यावेळेस त्यांचा रांगेमध्ये लागलेले पोलीस असतात आणि त्यांना जे नाश्ता वाटप, जेवण वाटप राहतं, त्या बरोबर. टाइप्स ते ताट घेऊन उभं राहून उभं. हॉस्टेलची फॅसिलिटी आपण हे करायचो. पण खरोखर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की बॅग नसायची. पण तो एक जिव्हाळा वेगळा राहायचा शाळेच्या विषयी. हं, हं, आत्ताचं हं. प्रशिक्षण एक फॅशनेबल आहे, ठीक बरोबर. आहे, पण सगळी फॅसिलिटी आहे. हं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की त्या शिदोरीच्या कपड्यामध्ये शिदोरी बांधून मग ती 2 वाजेपर्यंत जे जेवणाचा टायमिंग व्हायचा, तोपर्यंत ती भाकर पण कडक व्हायची, पण त्या भाकरीमध्ये वेगळा जिव्हाळा राहायचा, बरोबर. चटणीमध्ये वेगळा जिव्हाळा राहायचा. चटणी पण असायची, पण खूप मजेशीर वाटायचं खाऊन. एका रांगेमध्ये गोलाकार बसणं आणि बरोबर. पूर्वीचे जे खेळ होते, विटीदांडू, कबड्डी, खो-खो, खुपसणी, बरोबर. मामाचं पत्र हरवलं. आता बरोबर. मला कुठल्याही या शाळेच्या याच्यामध्ये प्रांगणामध्ये तसं प्रकारचे खेळ नाही दिसत. बरोबर, बरोबर. सगळे मुलं जे आहेत ते पूर्ण मोबाईलमध्येच आपले वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतात. पण बरोबर. शारीरिक दृष्टिकोनातून आता पण जिल्हा परिषद शाळेला जी कला हं, हं. शिक्षक, कारणीभूत शिक्षक आणि क्रीडा शिक्षक पाहिजेत. हे हं, हं. खूप महत्वाचं आहे. कारण की त्यापासून जी जुनी आपली खेळाची पद्धत आहे किंवा हं. खेळ काय असतात, तर ही कुठेतरी लोप होत चाललेली आहे. ही पद्धत खूप लोप होत चाललेली आहे. बरोबर. आता मला हे सांगावसं वाटतं, की आता आल्या आयुष्यात आम्ही दर शनिवारी आणि रविवारी आमच्या वडिलांसोबत, आईसोबत कुठेतरी शेतामध्ये जायचं. कारण की स्वतःचं शेत नव्हतं. बरं आता आपण या स्वतःच्या प्रश्नाकडे शेतामध्ये येऊच आपण. अ, या प्रश्नाकडे येऊच तर हां. जसं आता आपण परिस्थिती पूर्ण विषद केली. सुरुवात बालपण कसं केलं? शाळेची परिस्थिती कशी होती? केवळ शिऱ्यासाठी जायचं म्हणून शाळेची गोळी अगोदर वाटायची आपल्याला. पण तरी सुद्धा हो, आता घरची परिस्थिती इतकी कठीण आणि केवळ ₹20 मजुरी करून त्यावेळेस उदरनिर्वाह आई-वडिलांना करावा लागायचा. त्यावेळेस कुठेतरी असं हो. वाटलं नाही का, की ₹20 तर आपल्या खाण्यापिण्यालाच कमी पडतात. अशा ह्याच्यातही आपण उच्च शिक्षणाची स्वप्न बघतो. नेमकं याच्यामागचं मोटिव्हेशन तुम्हाला कसं टिकवून ठेवता आलं त्याही परिस्थितीमध्ये? हा महत्त्वाचा प्रश्न मला जरा इथं वाटू लागला आहे. येस. तर याचा मागचा एक उद्देश आहे, की आमच्या घराण्यामध्ये फक्त एक त्यावेळेस आता अमरावती विद्यापीठ नव्हतं. हं, हं, पण हं. त्यावेळेसच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाची डिग्री आपल्या पूर्ण इकडं मिळत होती. हं, हं. अमरावती विद्यापीठ त्यावेळेस नव्हतं. तर बरोबर. त्या काळामध्ये आमचे जे काका होते, ते त्यांनी नागपूर विद्यापीठाची BA ची डिग्री कंप्लीट केली होती. हं, हं, पण हं. ते कंप्लीट केल्यानंतरही त्यांना खूप म्हणजे परिस्थिती शिकवतं, हं, की हं. शेवटी पैसा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही बिलकुल. कुठेही जरी गेलेत, हं, हं. तर ते पैशाशिवाय कुठलंही काम होत नाही. हा बरोबर, दृष्टिकोन बरोबर. म्हणून मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की मी म्हटलं आपण पण थोडंफार
काकांसारखी शिकून पुढे कंटिन्यू करायचं हम्म. आणि पुढचं भवितव्य आपलं कुटुंब कसं चेंजेस होईल, आपली परिस्थिती कशी चेंजेस होईल, हम्म. हा एक सगळ्यात मोठा दृष्टी आहे. उच्च शिक्षणाशी निगडीत म्हणजे आतापर्यंत गावामधून जर बघितलं तर उच्च शिक्षित एक बोटावर मोजण्यासारखे 4-5 लोक आहेत. बिलकुल बाकी बिलकुल. सगळे ड्रॉपआउट 8वी 10वी पासून स्कूल ड्रॉपआउट झाले आणि पुन्हा ते शेतीशी निगडीतच काम करत राहिले. हम्म. पण आम्ही पण ज्यावेळेस बाहेर पडलो, हम्म. की 10वी नंतर 11वी 12वी गावामध्ये जर घेतली तर सगळ्यात कल राहतं की चांगले पर्सेंटेज भेटतात, बिलकुल. पासिंगची गॅरंटी मिळतं. हा हा. पण सिटीमध्ये शहराच्या ठिकाणी जर गेला तर खूप चॅलेंजेस राहतं, कठीण राहतं. ही बरोबर. ग्रामीण भागातली जी विचार क्षमता असतं, तर ही विचार क्षमता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी ज्यावेळेस 11वीला ऍडमिशनशी निगडीत जर गेलोय, तर हम्म. त्यावेळेस मी बरेचसे कॉलेजेस आहेत, तर ते कॉलेजमध्ये जाऊन विचारपूस केली की फीची मूल्यांकन काय आहे, फी किती दरम्यान आहे. तर तेवढी फी पण एक 500-600 रुपये फी भरण्यापुरतेही माझ्याकडे पैशाचा मोबदला नव्हता. अरे पण बापरे, ह्या काय एक बोलता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हम्म. आणि घरच्यांचं आणि गावातल्यांचं हा कुठं मोठा जातोय, शहरात हम्म. जातोय, अकोल्यात ऍडमिशन घेतोय. तर हा हे हा. जे पण हे जे संघर्ष आहे म्हणजे जे एक टिंगल ज्याला आपण गावामध्ये म्हणतो आपण. टिंगल आणि हा. त्याला टोमणे मारण्याची भाषा जे राहतं, बरोबर तर हे बरोबर. टोमणे मारून की हा कुठं लागून गेला. आतापर्यंत अकोल्यात आपलं कोणी शिकायला नाही गेलं. बरोबर आहे कुठेतरी बरोबर आहे. आपल्या गावाच्या आजूबाजूलाच 11वी-12वीला शिकतोय. हा. हा 11वीला तिथं आणि 11वीला गेल्यानंतरही लोकांचं म्हणणं राहतं, की यांच्याजवळ कुठं पैसे राहतील एवढे, बरोबर की हा बरोबर शहरात जाऊन हे करणार. याची बरोबर परिस्थिती काय आहे? तर बरोबर आहे. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा दृष्टिकोन आहे, की सामाजिक शैलीमधून जर गावामधून आपण बाहेर जर पडत असू, तर मोठा संघर्ष निर्माण होतो, की त्या व्यक्तीला चॅलेंजेस असतात. म्हणजे घरच्या लोकांपासून तर आजूबाजूचे जे मोहल्ल्यातले लोक असतात किंवा गावातले लोक असतात, संघर्ष राहतात. आता हा या कॉलेज करून आले. संघर्षाबद्दलच आपण जसा तुम्ही सुद्धा बोलला की संघर्ष खरंच राहतो आणि कसं आहे आपण किती प्रमाणात कुठलं बॅकग्राऊंड आपलं मॅटर करतं ते खूप महत्वाचं राहतं की आपण कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये येतो. आपले आई वडील येस, येस, कसे, आपला प्रोफेशन येस. कोणता असो, बिलकुल तेव्हा तो संघर्ष जास्त किचकट वाटतो. हो, त्याच हो, अनुषंगानं हो. असं वाटतं की लहान वयात जो आपण एवढा संघर्ष बघितला, लहान वयापासूनच जे चटके संघर्षाचे होते आणि लहान वयात काम सुद्धा सुट्टी या दिवशी तुम्ही सॅटर्डे संडे काम करायचं हे सुद्धा तुम्ही बोलत हो, होता. तर हो, हो. याच्यामध्ये लहान वयातच आपल्याला कामही करायचं आहे घरच्यांचं, घरच्यांवर शिक्षणाचा आपला प्रेशरही येऊ द्यायचं नाही, वरून आपल्याला हो. संघर्ष करत शिकायचं आहे, आपल्या काकासारखं कुठंतरी आपल्याला नाव कमवायचं आहे. याच्यामधला जो ताळमेळ आहे या संघर्षामधला तो साधण्याचा प्रयत्न तुम्ही लहानपणापासून कसा काय केलाय? तर हा संघर्ष सांगण्याचा प्रयत्न असा आहे, की शेवटी काय राहतं, की गरजा ह्या अनंत असतात. बिलकुल बिलकुल. पण गरजा पुरवण्यासाठी जे लागणारी साधनं आहेत, हे खूप लिमिटमध्ये असतात. म्हणजे बिलकुल. आपल्याला वाटतं, की हे हं, सगळंच करावंसं वाटणार, हं, आपण हे हे आपल्याला पाहिजे. हं, पण मला एक आठवतं, की याच्यामधून आपण जर काहीतरी वेगळं करायचं जर म्हटलं, तर कोणी हं, काहीही जरी सांगितलं, हं, पण मी स्वतः शेतामध्ये जे थ्रेशर राहायचं हरभऱ्यांचं वगैरे, हं, हं, मूग वगैरे काढायचे होते त्यावेळेस तर त्या थ्रेशरवर वर्क करून असं वाटत होतं, की आपली फी कोणीतरी नाही देणार. बरोबर आपल्याला बरोबर. घरी जरी शेवटी सांगितलं, की मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, तर हं, घरचे हं, म्हणत, "आमच्याजवळ एवढा पैसा नाहीये मुबलक. तुला बरोबर. वाटत असेल तेवढं शिक आणि त्याच्या हं, पुढे हं, जर हं. नाही शिकता आलं, तर आमच्यासोबत शेतामध्ये." तर अरे हा बापरे. संघर्ष सगळ्यात मस्त गोष्ट आहे. हो. बिलकुल मला बिलकुल. घरचं एवढं गाईडन्स नव्हतं, पण माझ्या म्हणण्यानुसार मी जे काही ॲज पर ऑब्झर्वेशन करत होतो, शहरामध्ये जाणारी जी लोकं आहेत, हं, हं, ते हं, हं, कशी जातात बरोबर. आणि किती प्रोफेशनल राहतात. तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद आगरकरला माझं त्यावेळेस 11वी-12वीला मी 10वी जी आहे, तर कर्मयोगी बाबासाहेब आपुतीकर शाळेमध्ये आमच्या आप्याताप्यालाच कंप्लीट केलेली होती. हां, हां, आणि हां. याच्यामध्ये हे संघर्ष राहिलं, की बरोबर. 5वी पासून आपण ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर जी माध्यमिक शिक्षण मी घेतलेलं होतं, तर हं, या हं. माध्यमिक शिक्षणामध्ये खूप सारे चटके, खूप सारं संघर्ष म्हणजे गावापासून एक 6 किलोमीटर अंतरावर, 5 किलोमीटर अंतरावर रोज पायी जाणे अरे बापरे! आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या याच्यामध्ये आणि पुन्हा तिथून 10वी पर्यंत एस-एस-सी पर्यंत एज्युकेशन कंप्लीट करून अ, जे 11वी साठी ऍडमिशन घेण्यासाठी मी स्वतः चोहट्टा बाजार जो आहे, हो, हो, त्या हो. चोहट्टा बाजारला जे विटांचं भट्ट्यांचं वर्ग हां, राहतं. भट्ट्यांचा पजा म्हणतो आपण त्याला आणि तिथे मजूर हां, राहतात काम करायला अजूनही. काम करणारा. तर त्या बिलकुल. मजुरामध्ये आम्ही व्यवस्थित काम म्हणजे जे ट्रक राहतात किंवा ट्रॉली राहतात, ते गरम विटा जे आहेत ते भरून हे करणे आणि पूर्ण हाताला असे फोडे आले होते, की अरे खूप बापरे! कठीण परिस्थिती आपली फीसाठी.
मग बरोबर ते बरोबर परिपूर्ण करून हा संघर्ष शिकवतो. आणि बरोबर खरोखर आहे. माणसाची जर गरजा जर म्हणजे गरजा भागवण्यासाठी परिस्थिती जी राहते, हम्म, तर हम्म, ही हम्म. परिस्थिती कुठून काही कुठं क्लास वगैरे लावायचं काम नाही. बरोबर बरोबर. संघर्षमय म्हणजे ज्यावेळेस त्याच्या वडिलांचं घरच्यांचं अनुकरण ज्यावेळेस तो मुलगा करतो, हम्म, तर हम्म. त्याला खरोखर वाटतं की त्याला वाटत नाही की मला ही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू मला अपेक्षित आहेत. तो बरोबर त्या बरोबर अंडरस्टँड होतो. तो बरोबर अंडरस्टूड आहे. होतं की आपल्या वडिलांची परिस्थिती काय आहे आणि बरोबर आहे बरोबर. त्यानुसारच आपण आपलं पण डिमांड ठेवायचं. तर ही समजदारी जी आहे ते त्या कालावधीमध्ये. आता तर आपल्याला म्हणतो की आपण सहज जर गेलो, तर मुलाला ₹100 खाऊ सहज घेऊन येतो. पण बरोबर त्यावेळेसचे बरोबर. ₹100 म्हटलं म्हणजे ₹80 बाजार उरकून 2 पिशव्या ₹80 भरूनही ₹20 बचत राहत होती. बरोबर बरोबर. म्हणजे दिवसभराचे जर ₹20 जर मजुरी करत असू आपण, हो तर हो. ₹200 भेटायचे, ₹200 मध्ये सगळं उधरणं. मग याच्या परिस्थितीमध्ये मला जे ऑब्झर्वेशन वाटलं, हम्म, मला हम्म. जे वाटलं की आपली घरची परिस्थिती एकदम नाजूक आहे. बरोबर आहे. हे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवत राहतं. हम्म. ज्यावेळेस माझे वडील खरोखर जे तूर सोंगायचं झालं किंवा ज्वारी सोंगायला एकलारा, गणोरी, इकडे कासली हां, हम्म. या बरोबर आहे. साईडला पूर्ण टोटल फिरायचे. तर म्हणजे त्यावेळेस जवळपासचा माझ्या 10-15 किलोमीटरच्या आसपास कामाचा शोध चालूच असायचा त्याही वेळेस. चालूच राहायचे. म्हणजे खंटी खडायला जायचं. बरोबर. कधी-कधी अजूनही जे मातीचे घर आहेत हा हो आमच्या हो हो. गावामध्ये मारोडीमध्ये, ते बरोबर. वडिलांनी तयार केलेले आहेत. म्हणजे बरोबर. वडील जरी गेले तरी मी गावामध्ये जर जाऊन बघितलं, हम्म, तर हम्म. आता समजा बरेचसे विटांचे झालेले आहेत. पण बरोबर. मातीचे जे घर आहेत, हम्म, हम्म, ते हम्म. वडिलांनी म्हणजे एवढे मेहनत करून. म्हणून मग वडिलांसोबत राहता आपल्याला हे राहतं, की आपले वडील खूप कष्ट करतात. एकदम बरोबर. आपली आई खूप कष्ट करते. बरोबर. आणि ते मनावर लहानपणी बिंबवल्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत आणि हम्म, आपण काय केलं पाहिजे, ही बरोबर. त्या लहानपणीच समज येऊन गेलेली आहे आणि या संघर्षातून कसं पुढे जायचंय, तर बरोबर ही बरोबर. थोडी समज त्या बालपणाच्या वयामध्येच लागून गेली. बरोबर बरोबर. आता बालपणीचा काळ तर संघर्षपूर्णच राहतो, पण बालपणी असं राहतं की आपण शहराच्या थोडं दूर असतो आणि हो, शहराची हो. जी चमक धमक असते त्यापासूनही कुठेतरी अनभिज्ञ राहतो. आणि जेव्हा आपण शहरात पाय टाकतो त्यावेळेस जो विषमता आपल्याला जाणवते, गावाकडे कसे आपण जर फाटकं शर्ट घातलेलं असेल तर 2-3 मित्र आपल्याला सोबती भेटतातच, परंतु शहरात हो, मात्र हा हो. प्रकार नाही सापडत आपल्याला. आणि त्यातही जर नाही, शहरात नाही. आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर मग तर बड्या घरची हो. पोरं, गोळ्या हो, हो. गाड्या हा प्रकार सोबतच येतो त्याच्यामध्ये. तर हो, अशा हो, नंतर हो. मग 10वी नंतर 11वी साठी आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि हो, त्यावेळेस हो. पैसे म्हणजे फी भरायला सुद्धा पैसे नव्हते असं त्याच्यात तुमच्या याच्यात दिसून आलं. म्हणजे ज्या हो, हो. शाळेची बा फी कमी असेल ती शाळा माझी, अशी परिस्थिती येऊन ठेपली. तर येस, हा येस. हा जो संघर्षाचा काळ तुम्ही पाहिला 10वी नंतर 11वी मध्ये 12वी मध्ये आणि पुन्हा जेवणाचे वांदे, तर हा येस, काळ येस. तुम्हाला किती मजबूत करून गेला आणि कुठं असं वाटलं की आता गिव्हअप करायला पाहिजे, आपला गावच गळा बरा आहे आणि हे सोडून बरं जाईल तिकडे गेलं तर, हे वाटलं का हं. किंवा हा संघर्ष कसा होता तुमचा? अ, तर सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे 10वी कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळेस 11वीला मी प्रवेश घेतला आहे, तो जिल्हा परिषद आगरकर शाळा बरोबर. 11वीला मी केलेली आहे. कारण की बऱ्याचशा कॉलेजमध्ये मी गेलो, पण माझ्या जवळचे ₹500 फी भरलेले नव्हते. पण तिथं जिल्हा परिषद आगरकर कॉलेजला माझी ₹2 ते ₹3 मध्ये फक्त ॲडमिशन फॉर्म घेऊन तिथं मी वाणिज्य विभागामध्ये 11वीला प्रवेश घेतलेला आहे. बरोबर. आणि अशा वेळेस आता प्रवेश जर घेतला, तर त्यावेळेस जी माझ्या गावापासून म्हणजे एक 3 किलोमीटर पायी चालवून येऊन बंदुकोटा हा जो ठिकाण आहे, हो हो हा हो. स्टॉप राहायचा बरोबर. आणि तिथून ₹90 ची पास म्हणजे राहायची बंदुकोटा टू अकोला. अकोला. तर बरोबर. ही ₹90 च्या पासेससाठी म्हणजे 30-30, ₹20-20 गोळा करून ते हे करायचे. पण हे बरोबर. संघर्षमय करताना खूप पुन्हा 3 किलोमीटर चालत जाणे आणि 3 किलोमीटर येणे. मग बरोबर. असं मला वाटलं, की आपण जर शहराच्या ठिकाणी जर राहिलो, हम्म, हम्म, तर हम्म. काय होईल? मग मी बरोबर. अशा वेळेस ज्यावेळेस मी 11वीला कॉलेज करत होतो, त्यावेळेस मला वाटलं कोणासोबत बोलायचं. तर माझं त्याच वेळेस प्रवेश एक शिषपाल गणवीर म्हणून जो मित्र होता, हम्म, तर हम्म, त्या हम्म, मित्राची ओळख झाली आणि त्याला विचारलं, की "दादा मला जर रूम जर कुठे भेटली, तर हम्म. रूममध्ये राहून मी माझं हे अपडाऊन करण्यापेक्षा" कारण की रोज मला तिथं जाणे, येणे, संध्याकाळ बरोबर. झाली जर एक गावाला गाडी फक्त एकच. एकच सकाळी एक एकच. 9ची आणि संध्याकाळी 5ची आणि ती जर चुकली, हा तर हा. मग प्रायव्हेट वाहनाने पुन्हा जाऊन घरी जायला 8-9 वाजायचे. बरोबर बरोबर. आणि तेवढ्या रात्री गावाचा रोड व्यवस्थित नसलं तसं. मग हम्म, मी ज्यावेळेस सिटीमध्ये गेलो, तर त्यांनी
एक त्यांचे जे काका होते, रवींद्र मेश्राम म्हणून होते, त्यांनी रूम वगैरे दाखवली. तर मग त्या रूम मध्ये ज्यावेळेस मी बघितली, तर ती रूम जी आहे एकदम चांगली होती, रूम व्यवस्थित होती. पण त्यांनी सांगितलं की तू इथं जर राहिलं तर रूमचं पूर्ण काम तुला करावं लागणार. म्हणजे बरोबर. त्याची स्वच्छता ठेवावी लागणार आणि हे सगळं करावं लागेल. आणि प्लस त्यांची जी ग्राफिक होते, रवी ग्राफिक म्हणजे पेंटिंगचं वगैरे वर्क करायचे. तर ते पेंटिंगचं वर्क मध्येही मला थोडी मदत करावी लागेल. मी म्हटलं बरोबर. काही हरकत नाही. मला ज्यावेळेस वेळ भेटला कॉलेज संपल्यानंतर मी ते पण. तर मला त्यावेळेस ते ₹150 महिना देत होते. अरे वा. ₹150 म्हणजे मग त्यांचं काम करायचं आणि त्या रूमचं रेंट मला मिळायचं नाही. पण बरोबर. शेवटी प्रश्न आला जेवणाचा. बिलकुल बिलकुल. हां, तर मग जेवणाच्या वेळेस मग ज्यावेळेस हे सगळं उदरनिर्वाह करायच्या वेळेस मग मी त्याला विचारलं, की "यार, आता अजून काही आपल्याला अजून काम भेटेल का? ₹150 मध्ये तर एवढं सगळं होत नाही." कारण की बरोबर बरोबर. पुढे एज्युकेशन चालू करायचं म्हटलं, तर ते बोलले, की मॉर्निंगला जे राहतं एक हा हा. पेपर वाटण्याचा एक राहतो म्हणजे कॉलेजच्या अगोदर सकाळी 4 वाजता उठून 6-7 पर्यंत तो होऊन जातो. तर बरोबर आहे. त्याचा तुला ₹200 महिना मिळणार. हा 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 तर हा. मग म्हटलं काही हरकत नाही. पण शेवटी उपयोग आला, की वाहन. वाहन असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. बरोबर आहे. मग काय करायचं तर पेपरसाठी सुरुवातीला मी वाटण्यासाठी जी काही सायकल भाड्यानं मिळायची ₹5, ₹10 ती बरोबर. सायकल घेऊनच मग पुढं जायचं, कंटिन्यू करायचं. 70-75 पेपर वाटायची. अरे पुन्हा बापरे. ते ₹200 आणि हे ₹150 ₹350 वर उदरनिर्वाह करायचा. कारण की काय शेवटी रात्रीचं जेवण तयार करण्यासाठी. मग बिलकुल असं बिलकुल. करता-करता काय होतं 11वी-12वी ज्यावेळेस 12वी गेलोय, हम्म. 11वी पास होऊन, पुन्हा मला मग असं वाटलं, की याच्यामध्ये 12वीला जे शहराकरणातील लोक राहतात, तिथे हम्म. क्लासेस राहतात. बरोबर म्हणजे बरोबर. अकाउंट झालं, वाणिज्य विभाग बाकी जे अकाउंट झालं किंवा इकॉनॉमिक्स झालं, हे जे इकॉनॉमिक्स काही इंग्लिश झालं तर हां, इंग्लिश असेल बरोबर. इंग्लिश असन. तर याची जी क्लासेस लावायची मला पण वाटायचं, की मी पण क्लास लावू. पण बरोबर. तेवढी परिस्थिती नव्हती, की एवढी फी आपण देऊ का? त्यावेळेस मिनिममली 2,000 च्या पुढे हो. फीस राहायची. 2000 मग असायची. असं वाटत होतं, की आता कसं करायचं? हम्म. तर मग शेवटी मी जे आहेत आमच्या कॉलेजचेच देशमुख सर होते. हम्म. तर देशमुख सरांकडे मी गेलोय आणि मला मी त्यांना सांगितलंय, की हम्म. आगरकर कॉलेजचे देशमुख सर होते. हो. त्यांना म्हटलं, की मला पण अकाउंटची ट्युशन लावायची आहे. हम्म. त्यांनी सांगितलं, "तू ये." हा हा हा. पण म्हटलं, "सर कसं आहे, की माझी परिस्थिती एवढी नाही आहे, की मी तुम्हाला फी वगैरे तू येऊन तर बघ." मग हम्म. त्यांच्याकडे मी जाऊन क्लास वगैरे अटेंड करायचो. पण मी हम्म. सकाळी पेपर वाटून मग ते ₹200-200 मग त्यांना माहीत पडलं, की हां, याची परिस्थिती नाही आहे. तर ते बोलले, की "तू फी नको देऊ." मी म्हटलं, "नाही सर, असं नाहीये. मी थोडंसं अजून प्रयत्न करेन कुठे अजून कुठेतरी जॉब भेटला तर." तर मग मी पण तुमची फी मी पेड करेन. कारण की शेवटी गुरुदक्षिणा राहतं. ते आपण बरोबर आहे. तसं न करता जे शिकवलेलं आहे त्याचं मी नक्की हे करेन. बिलकुल बिलकुल. ह्यानंतर मी ज्यावेळेस 12वीला एक थोडंसं मित्राची ओळख झाली. म्हणजे ते रतनलाल फ्लॅटमध्ये होते. तर त्यांनी जे आहे की बाबा हॉटेलमध्ये वर्क आहे, काम आहे संध्याकाळचं बरोबर. आणि त्या काममध्ये तुला वर्क करून हे करावं लागणार. तर म्हटलं हम्म. काही हरकत नाही. ₹900 ते तुला देतील. हम्म. ₹900 मध्ये तुला संध्याकाळी 7 ते रात्री 11-12 पर्यंत जे काही राहतं रुटीन, बिलकुल तर ते बिलकुल. काम तू करायचं. तर म्हटलं काही हरकत नाही. जास्तीचे पैसे पण भेटतील आणि बरोबर. आपली फी पण फेडू. हा. तर मग मी तो जो भाग झाला, अकोट फाईलमध्ये मी जी रूम केली, ती हम्म. थोडी लिफ्ट केली आणि फर्स्ट इयर जे आहे मी शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हम्म. 12वी नंतर. 12वी मग नंतर शिवाजी कॉलेज हं. याच्यामध्ये आता आपण बोलताना सांगितलं की संघर्ष खरंच मोठा म्हणजे सकाळी सुरुवात पहाटे 4ला करायची, पेपर टाकायचा, पेपर संपल्यानंतर येस, येस. शाळेत जायचं, शाळा पूर्ण करायची, शाळा संपल्यानंतर रूमवर यायचं, ज्या रूम मालकाच्या घरी आपण राहतोय त्याच्या घरचं काम करायचं, त्याच्या फ्लेक्स हो, प्रिंटिंगचं हो. काम करायचं आणि नंतर जेवणाची सोय व्हायला पाहिजे म्हणून हॉटेलमध्ये जाऊन रात्री पाळीची ड्युटी करायची, संध्याकाळी 6 ते रात्री 12, 1, कधी 2 अशी ती रात्री हॉटेलची हो, पण ड्युटी करायची आणि पुन्हा हो, रुटीन हो. सकाळी 4 वाजतापासून सुरू असायचा. तर चालू हा करायचं. पूर्ण रुटीन जेव्हा चालू असतो तर हा दिवस नेमका कसा जायचा? कारण की इतकं फ्रस्ट्रेशन असतं, इतकं लहान वय 11वी 12वी म्हणजे की फार मोठी गोष्ट म्हणजे लहान मोठा माणूस असतो मॅच्युरिटी राहतच नाही. पुन्हा घरी जायला मिळेल हो, की हो. नाही ही एक भीती वेगळीच. वर्गात मित्र असतात, बरोबर. शहरातली चमक-धमक असते. तर याच्यामध्ये हा पूर्ण दिवस कसा जायचा? याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन यायचं का? किंवा अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायचा कसा प्रयत्न करायचा?
तर संघर्षमय जीवन जगताना सगळ्यात मस्त राहतं की त्यावेळेस गरज भागवणे हा एक बिलकुल. सगळ्यात मोठा होता. म्हणजे ऑब्झर्वेशनली निगडी बाकीचे ऑब्झर्वेशन करतात, पण जो बरोबर. संघर्ष करतो त्याला सगळ्यात मस्त राहतं की माझी ही गरज पूर्ण होणं खूप मला अगदी माझी फीज भरणं खूप महत्वाचं आहे. मला माझे जे पुस्तक आहेत ते पुस्तक घेणे खूप महत्वाचं आहे. बरोबर. मला माझं तर अशा परिस्थितीमध्ये माझ्याजवळ वाहन नसल्यामुळे मी दिवाळीच्या सुमारास म्हणजे दिवाळी होती आणि एका मित्रांनी सांगितलंय की अरे एक सायकल विक्री आहे, तू घेतो का? हं, हं, हं. तर त्या सायकल विक्रेत्याने त्याला पण विचारलं मी तुझी तुझी गरज काय? एवढी इम्पोर्टंट का बरोबर. विकतो? तर तो बोलला की सर काय आहे की माझ्या बायकोसाठी मला साडी घ्यायची आहे अरे आणि बापरे! सायकलची किंमत ₹250 आहे. हं, हं, तर मी हं. म्हटलं माझ्याजवळ फक्त ₹150 आहेत. हं, हं, हं. तर ₹150 पुन्हा ₹100 ची गरज पडली तर पेपर विक्रेता जो आहे, जो प्रोप्रायटर आहे, त्यांनी हं, हं. ₹100 देऊन ₹250 ची सायकल मला घेऊन दिली. अरे बापरे! तर हे करताना पूर्ण दिवस जो आहे, हं, तो हं, हं. पूर्ण बिझी शेड्यूल राहायचा. बिलकुल, म्हणजे बिलकुल. मॉर्निंगला 4 वाजता उठणं, बिलकुल. पुन्हा बाकायदा फ्रेश वगैरे होऊन आपली सायकल घेऊन गांधी रोडला जाणे, तिथून अरे पेपर बापरे! घेणे. हं. पेपर घेतल्यानंतर पूर्ण जो एरिया आहे, हं, तो हं, हं. एरिया फिकून एक 70-75 पेपर देणे, वाटप करणे. तिकडून आल्यावर पुन्हा फ्रेश होणे, अंघोळ करणे हं, हं. आणि कॉलेज अटेंड करणे. बरोबर. पुन्हा 12-1 वाजता किंवा 2 वाजता किंवा मॉर्निंगला कॉलेज संपलं, की पुन्हा बरोबर. कुठेतरी क्लासेस असायचे. बरोबर. क्लासेस करायचे. एक अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्सचे क्लासेस वगैरे केले. हं, ते हं. पुन्हा घरी जाऊन थोडा रेस्ट करून थोडंसं जेवण तयार करणे. साधा स्टोव्ह होता. स्टोव्हवर अजून पण आठवते मला, की मी रूम ही जी आहे रतनलाल फ्लॅटमध्ये गेली होती आणि ते पण करमरकर निवासमध्ये केली होती. तर हं. त्यांना पण कन्व्हिन्स केलं होतं. हं, हं. त्यावेळेसचं भाडं ₹450 होतं. तर मी हे काम वगैरे करतो, तर मी ₹250 दिले तर चालतील का? हां, तर हां, हां. त्यांनी पण येस म्हटलं, की "तू शिकतोय ना, तर मग तुला मी कन्वेन्शन देतो. अरे तू वाह! समोरच काम करतो, तर तुला मग मी ₹250 द्यायचो. हं, हं, हं. त्याच्यामध्येही भाडेकरू राहायचे. त्यांचे जे ड्रायव्हर वगैरे असायचे. हं, हं, तर हं. या सगळ्या लोकांमध्ये काम करून असं वाटलं, की खूप संघर्ष आहे. पण बरोबर. आपण कुठेतरी कमी पडतो का? हं. आपण कुठेतरी संघर्षासाठी कमी पडतो का? तर हे पण खूप महत्वाचं आहे. हं. म्हणून मग हे करत मी संध्याकाळ झाली, की पुन्हा 6 वाजता हॉटेलचं काम करायचो. आता हॉटेलमध्ये काम करण्याचा उद्देश हा राहायचा, हं. की संध्याकाळचं जेवण मला मिळायचं. बिलकुल. आणि विशेष गोष्ट म्हणजे हं. काम करताना मी ममता वाईन शॉपमध्ये काम करतो. तर अरे वाह! ममता वाईन शॉप आणि हॉटेल पॅलेस हां, हां, आणि हां. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहीत राहतं ड्रिंक बरोबर. केल्यानंतर कुठला व्यक्ती कसा सरळ हो, बोलतो हो, का? हो, हो. एका टेबलवर मिनिममली 15 ते 20 वेळेस चक्कर मारावी लागायची, बरोबर. की जा, जाओ लेके आओ, बरोबर. सॅलड लेके आओ, चखना लेके आओ. बरोबर. आता जे वेटर आहेत ते त्यांचे जे 60-90 जे काही राहतात ते हां, हां. वाईनचे जे आहेत ते भरून द्यायचे. पण त्यानंतर ड्रिंक केल्यानंतर एका टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दानुसार बोलायचे. आता बरोबर, ते बरोबर. शब्द मी इथं हे नाही करत, पण बरोबर. खरोखर म्हणजे त्या संघर्षमय जीवनात जर संघर्ष कुठून निर्माण होतो? साध्या परिस्थितीमध्ये संघर्ष निर्माण होतो. बिलकुल. कुठेतरी संकट आलं, हं, संकट हं. आल्यानंतर माणूस पडतो. बिलकुल. त्यानंतर कुठेतरी त्याची डेव्हलप होतो. बिलकुल. सगळी सगळी सुविधा जर उपयुक्त तिथं संघर्ष तिथं डेव्हलपमेंट होतच नाही. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. खरोखर चटके लागल्यानंतर मग मला खरोखर वाटायचं, की एवढे सगळे लोकं इथं येतात. ॲज पर त्यांच्यापाशी पैसे असतील म्हणून येत असतील. हं. ॲज पर सगळे पैसे असतात त्याचमुळेच लोकं खर्च करतात. मग बरोबर. असं मोठं कुठं आपल्याला होता येईल का? असे अधिकारी आपल्याला कुठेतरी होता येईल का? किंवा एखादं हे होता येईल का? तर या दृष्टिकोनातून मी पुढं संघर्ष करत राहिलो आणि हे पूर्ण दिवस पूर्ण बिझी शेड्यूल्ड माझा असायचा. म्हणजे हं. रात्री 12-1 वाजेपर्यंत घरी जायला 2 वाजायचे आणि मग मी कुठेतरी अजून निवांत पडून राहायचो. पण खरोखर कष्ट केल्यानंतर झोप पण छान येतं आणि चांगलं काम केल्यानंतर निवांत झोप येतं. बिलकुल, येस. बिलकुल. आता 11वी-12वी संपली आणि नंतरचा प्रवेश सुरू होतो शिवाजी महाविद्यालयामधला. येस, येस. आणि कॉलेज जरी बदललं, वर्ग जरी बदलला, परंतु संघर्ष मात्र तोच कायम होता. तोच होता. हां. जसा 10वी-11वीला तुमच्या मदतीला शेषपाल आला, तसंच तुम्ही बोलल्यानंतर संजय पोहरे सर तुमच्या मदतीला आले. तर येस. संजय पोहरे सरांचा या सगळ्या तुमच्या जडणघडणीमध्ये आणि या संघर्षामध्ये तुम्हाला कितपत प्रभाव तुमच्यावर पडला तुम्हाला असं वाटतं? येस. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी 12वी पूर्ण केल्यानंतर फर्स्ट इयर मध्ये मी
ऍडमिशन घेतलं होतं हम्म. बीकॉमला. बरोबर. आणि बीकॉमला ऍडमिशन घेतल्यानंतर मराठीचे प्राध्यापक जे आहेत प्राध्यापक संजय पोहरे, आता ते डॉक्टर झालेले आहेत. डॉक्टर बिलकुल. प्राध्यापक संजय पोहरे सर हम्म. यांनी पीएचडी कंप्लीट केली. तर यांचा मोलाचा वाटा खूप होता. म्हणजे हम्म. अक्षरशः ज्यावेळेस आम्ही त्यांचे क्लासेस अटेंड करायचो, हम्म. तर ऍज पर कॉलेज लेवलवर जे वेगवेगळ्या प्रकारची मुलं असायची, म्हणजे ऍज पर घरचं जे फीडबॅक आहे, घरचं जे सगळं सपोर्ट आहे, अशी हम्म. मुलं क्लासला बसायची नाही. बरोबर. ती कॉलेज फक्त करून यायची, गार्डन मध्ये बसायची, कोणी कॅन्टीन मध्ये बसायची. हम्म. पण नेमके ते 5-7 मुलं, 10 मुलं, 15 मुलं जी राहायची ती क्लासमध्ये असायची. आणि बिलकुल. क्लासमध्ये नेमणूक ज्यावेळेस टीचिंग करतो, त्यावेळेस ऑब्झर्वेशन कसं करतो, तर त्यावेळेस संजय सरांनी आम्हाला बघितलं, एक 5-10-15 पोरं जे आहेत त्यांना बघितलं, खरोखर हे खरोखर गरजूवंत जे वाटतात आणि क्लासेस. तर त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिली भेट जे फर्स्ट इयरची आहे ती प्राध्यापक मराठीचे जे क्लासेस होते त्यावेळेस घेताना मी बघितलं. हम्म. आणि मग त्यानंतर आमचं जे ऑब्झर्वेशन आहे, आम्ही त्यांना प्रश्न विचारले, की सर हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत किंवा त्यांचा जो पाठ वगैरे प्रकरण झाला होता, तर त्याच्यावर आम्ही विचारपूस केली त्यांना, की सर हे असे प्रश्न होतील का निर्माण, किंवा याच्यावर असं सेमिस्टर पॅटर्न नुसार काय येईल का? हम्म. त्यावेळेस त्यांनी ऑब्झर्वेशन आमचं केलं. आणि हम्म. मग नंतर त्यांनी आमची परिस्थिती विचारली, की हम्म. तुम्ही कुठून आलेले आहेत किंवा काय केलेले आहेत. आणि मग त्यावेळेस तो वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्यासोबत बोलणं झालं. आम्ही असं असं वर्क करतो, ते करतो. आणि हे करताना संजय पोरे सरांनी एक खरोखर तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला कुठल्याही प्रकारची, असो की बॅचलर होते, ऍज अ हम्म. फ्रेशर आणि बॅचलर होते, त्यावेळेस अनमॅरिड होते, आणि त्यांना जी सॅलरीज मिळायची त्या सॅलरी मधून काही भाग डिडक्ट व्हायचा विभागाची, आयकर विभागाची. तर ते बोलले, की तुम्हाला कुठलीही प्रकारची मदत लागू, तुम्ही मला बोलायचं, मी तुम्हाला पुस्तक देऊ शकतो, तुमची फी भरू शकतो, बरोबर. तुमचं काय जे असेल ते मी करू शकतो. तर एवढं सगळं त्यांना आम्हाला सपोर्ट केलं. अरे त्यांनी वा. खरोखर माझी फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरची फी त्यांनी स्वतः भरलेली आहे, की रवी तू टेन्शन. पण मला हे अजून पण आठवतंय. बिलकुल पण बिलकुल. त्यावेळेस तर ते ज्यावेळेस बॅचलर मध्ये राहत होते, ते त्यावेळेस आम्ही आवर्जून त्यांच्या रूमवर जाऊन त्यांच्यासोबत बोलत असू, जे हम्म. अभ्यासाशी निगडीत डिस्कशन करत असू. हम्म. पण एक एक प्रसंग मला आठवतो, हम्म. की खरोखर म्हणजे त्यावेळेस त्यांच्या डब्यावाल्यांनी एक अंडा करी जी दिली होती, त्या एका अंड्याचे 4 भाग करून दिले होते. मग ते खूप त्यावेळेस रागावले, आणि त्याच दिवशी मी त्यांच्या रूमवर होतो, तर त्यांनी सांगितलं, की खोडके, तुला आर्थिक दृष्टिकोनातून खरोखर तू हे करतोय, संघर्ष करतो. हो. तर आजपासून माझा डबा तुझ्याकडे. अरे म्हणजे बापरे. एक लेक्चररचा डबा मी स्वतः जेवण तयार करायचं त्यांना माहित होतं, आणि मग मी बरोबर. स्वतः त्यांचा डबा जो आहे परिपूर्ण फिक्स बॅग, म्हणजे 4 पोळ्या वगैरे, चपाती, भाजी सगळं करून मी घेऊन जात होतो अरे मॉर्निंगला. वा. आणि त्यांनी सांगितलं, की "अरे बाबा, एवढा डबा नका देत जाऊ, आता मी नाही जेवण करत." तर हे खूप मला खरोखर वाटतं, की बिलकुल बिलकुल. एक कॉलेजच्या प्राध्यापकांना आपण खरोखर डबा सपोर्ट करून, आणि त्याच्यातून आर्थिक स्त्रोत आपल्याला जो भेटला, जो ₹1200, 1000-1200 त्या हम्म. मेसवाल्या डब्याला द्यायचे, ते ₹1200 मला द्यायचे सर, की खरोखर तू कष्ट करताना हे तुझे हम्म. घे. 1200च्या शिल्लक घे, अरे वा. पण हे सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. तर ही हे आहे, अजून पण मला आठवतंय. हम्म. म्हणून यांच्यामधून जी एक प्रेरणा भेटायची, मग हम्म. याच्यामधून एन-एस-एस जे राहतं, ते हा. नॅशनल राष्ट्रीय सेवा योजनेशी निगडीत मी तिथं काम केले, समाजसेवेशी निगडीत. हम्म. आणि त्याच्यातून मग पुढे एक स्रोत लागला, की ऍज पर ऍक्टिंग विभाग जे राहतं, म्हणजे हम्म. ड्रामा, बरोबर. नृत्य, याच्यामधून आम्हाला थोडा लढा, जरी आम्ही बीकॉम फील्डचे जर असू, तरी आर्ट डिपार्टमेंट जवळ असल्यामुळे कुठेतरी बरोबर. संगीत, त्यानंतर कुठेतरी त्या कॉलेजमध्ये जाऊन जे युथ फेस्टिवल व्हायचे, त्या युथ हा. फेस्टिवलमध्ये आम्ही सहभागी व्हायचो, आणि बरोबर सर बरोबर. आमचे सपोर्ट करायचे. तर असं खूप महत्वाचं, म्हणजे सरांचं जे लेक्चर आहे, ते लेक्चर ऐकून आम्हाला पुढे पुढे कंटिन्यू करत गेलो. आणि सरांचं खरोखर अजून पण आम्ही जर कॉल जर केला ना, की सर मी असं असं हे करत आहोत, आणि हम्म. त्यांनी लिखित शेतकऱ्याची आत्महत्या नाटकामध्ये आम्ही युथ फेस्टिवल, त्यानंतर खेडकर भवन, त्यानंतर हम्म. आपलं जे गांधी रोडला जे आहे, आता मी ओक हॉल, ओपन थिएटर. प्रमिलताई ओक, ओ का. हा ओ, हम्म. हा, तिथं पण आम्ही ते जे एकांकिका आहे, ती एकांकिका सादर केलेली आहे. आणि आम्ही खरोखर त्या ऍक्टिंग नुसार आज पण ते जे शिषपाल गणवीर आहेत, आणि हम्म. काही जे कुणाल मेश्राम्स वगैरे आहेत, तर हे हम्म. एमटीए केलं, मास्टर ऑफ थिएटर आर्ट करून ते मुंबई विद्यापीठामधून आज ते हास्य जत्रेमध्ये, हम्म. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म मध्ये वर्क करतात. अरे वा. पण माझा तिथं एमटीए ला नंबर नाही लागला, तर माझं
संघर्ष आहे तो अजून पण चालू आहे. म्हणजे संघर्ष जगताना माणूस खरोखर सेटलमेंट होत असतो काही कालावधीनंतर. पण बरोबर. ते पण हे आहे. तर असा आमचा संजय पोहरे सरांसोबत आमचा संवाद साधत गेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्यानुसार काम करण्याच्या पद्धतीनुसार तर आम्ही त्यांच्यासोबत आहो आणि होतो पण. आणि पुढे पण येस. राहणारच आहोत अशातलाच प्रकार आहे. येस. येस, बिलकुल येस, बिलकुल. येस. जसं आपण बघितलं की अकोल्यात शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झालं, तिथे पोहरे सरांसारखे गुरु तुम्हाला लाभले, जे बिलकुल फादरली पॅरेंटली आपण त्याला म्हणतो शाबासकी म्हणू, जसे आई वडील आपली काळजी करतात त्याच पद्धतीची केअर त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली. असे येस, प्राध्यापक येस. मिळणं कदाचित भाग्यच म्हणावं लागेल आणि आजकाल तर बघायलाही मिळणार नाहीत अशातला प्रकार आहे. तुम्ही येस, खरंच येस, येस. भाग्यवान त्या ठिकाणी. नंतर तुमच्या ह्याच्यात बघितलं आपण की नंतर ग्रॅज्युएशन संपलं, परंतु आता नोकरीचं पुढे काय? कारण की घरच्यांना प्रश्न असतो, अरे यार ग्रॅज्युएट झाला, आता कमावणार कधी? शिकणारच का फक्त? पण मग त्या नोकरीच्या शोधात पुण्यात गेलो आपण आणि पुण्यात गेल्यानंतर सुद्धा एक पार्ट टाइम नोकरी सुरू केली. पार्ट टाइम नोकरी करत असताना पुन्हा मनात तीच ओढ की यार ग्रॅज्युएशनवर किती दिवस राहायचं? आपले थोडे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, काहीतरी रिस्पेक्ट पाहिजे शिक्षणामध्ये पण. आणि मग अशा येस, ह्याच्यात येस. आपण एम ए अर्थशास्त्राला पुणे विद्यापीठात प्रवेश घेतो. त्यानंतर पुणे विद्यापीठात एम ए झालं अर्थशास्त्रामध्ये, तरीही नोकरीची अडचण भासतेच आहे. कोणीही पीएच डी सॉरी पदवीधारकाला किंवा पदव्युत्तर पदवीधारकाला दारी उभं करत नाही. मग डोक्यात विचार येतो की आता बी एड करू, मास्तर होऊ, निदान पोहरे सरांसारखं काहीतरी कुठेतरी काही करता येईल या पद्धतीचं. येस, येस. तर हे सगळं करत असताना याच्या मागे नेमकी प्रेरणा काय होती? कारण की संघर्ष तर त्याही वेळेस चालूच होता, पैसे तर त्याही वेळेस नव्हते, घरच्यांचा सपोर्ट त्याही वेळेस नव्हता, कदाचित घरच्यांना माहिती नसेल की रविकिरण खोडके आज अकोल्यात आहे की पुण्यात आहे. अशा याच्यातही स्वतःला येस. मोटिवेट ठेवणं हे कसं काय शक्य झालं हे त्या परिस्थितीमध्ये? बघा सगळ्यात मस्ट राहतं की ॲज अ ग्रामीण भागामध्ये जर एक डिग्री होल्डर किंवा पदवीधर युवक असेल तर त्याच्याकडं त्या काळामध्ये 2008 2007 मध्ये जर बघितलं तर ते एक वेगळा कल राहतो बरोबर. की ऍज पर तू डिग्री होल्डर आहे, पदवी होल्डर आहे, हो मग तू हो. कुठेतरी नोकरीवर असायला पाहिजे. बिलकुल आणि बिलकुल. ग्रामीण भागामधील सगळेच लोक म्हणजे रिलेटिव्ह, नातेवाईक किंवा गावामधली लोक किंवा बाकीचे आजूबाजूचे लोक, मी बारूला विभागाच्या आसपासचे लोक ते बरोबर. विचार करत होते की ऍज पर डिग्री होल्डर म्हणजे अरे तू आता नोकरीवर लागशील, हा. तुझं चांगलं होईल. असा समज प्रत्येकाला असतो की तो नोकरीवर लागणार, तो पदवीधर झालेला आहे. बरोबर बरोबर. पण अक्षरशः शेवटी नोकरी म्हटलं म्हणजे पैसा आला कुठेतरी कुठेही. आता मी एक संघर्षमय जीवनामध्ये मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण दिलेत, पण त्याच्यामधून मला काही साफल्य भेटलेलं नाही. काही काही वेळेस मी खूप जवळ जायचो, म्हणजे एक मार्गाने मागे राहायचो लिस्टमध्ये आणि मग तो कुठेतरी गोलपटल्यासारखं सारखं व्हायचं आणि निगेटिव्ह माइंड होऊन जायचं की अरे आपण बरोबर. एवढ्या जवळ झालो आणि कुठेतरी 60 मार्क भेटलेत आपल्याला आणि 61 वर लिस्ट लागली. पण ते पण मागं आपण हे गेलो. कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून मी वर्क केलंय. पण शेवटी घरच्यांची लोकांची होती की ऍज पर डिग्री आहे तर तू कुठेतरी नोकरीला लागला बिलकुल पाहिजे. बिलकुल. म्हणून मग मी विचार केला की आपण जर थोडंसं बाजूला जाऊन अजून थोडंसं विचार जर केला तर मामा वगैरे जे आहेत ते पुण्या साईडला होते. त्यांना मी विचारलं की बा माझी जी डिग्री आहे याच्यानुसार कुठेतरी मला अजून जॉब भेटणार का? मी ते करून मी माझं कॉम्पिटिटिव्हचं पण चालू ठेवीन. मी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अर्ज आहेत ते नोकरीसाठी अर्ज पण भरेन आणि थोडाफार हातभार पण लागेल. तर पहिला मला जॉब जो आहे मी पुण्यामध्ये गेल्यानंतर जो भेटला तो NSPL कंपनी म्हणून आहे. त्या कंपनीमध्ये MSCBC निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतात. तिथं मी स्टोअर कीपर ॲज अ स्टोअर कीपर म्हणून मी ₹4,000 मध्ये वर्क करत होतो 2008 ला. मग त्यावेळेस वर्क केल्यानंतर मला पण असं वाटायचं, की आपण ग्रॅज्युएशन केलं आणि याच्यापेक्षा चांगलं अजून काही होईल का? तर मग बरोबर. मला बरेच लोकं ज्यावेळेस मिळाले, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "अरे पोस्ट ग्रॅज्युएशन कर." पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, ॲज पर एम-ए केलं, तर अजून तुला कुठेतरी चांगला जॉब भेटणार. बिलकुल. तर मग मी सहज म्हटलं, की आपल्याला तर रेग्युलरली होणार नाही, म्हणून मी डायरेक्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाऊन तिथं प्रवेश घेतला आणि पुणे विद्यापीठाचं जे एज्युकेशन आहे, हे खूप वेगळं एज्युकेशन आहे. हे सांगण्याचा काही हे नाहीये. बिलकुल कारण की बिलकुल. आतापर्यंत आपण वर्षातून एकच एक्झाम द्यायचो आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल हो. इयरला. हां. बरोबर. पण पुणे विद्यापीठामध्ये ज्यावेळेस मी एम-ए करत होतो, त्यावेळेस 6 महिन्यात 1 एक्झाम राहायची. सेमिस्टर 6 महिन्यात पॅटर्न. 1 सेमेस्टर पॅटर्न म्हणजे एका वर्षात 2 सेमिस्टर, दुसऱ्या वर्षात 2 असे 4 सेमिस्टर
हम्म. पॅटर्न नुसार मी ते एक्झाम द्यायला सुरुवात. मग ते 4,000 रुपये मला पुरायचे नाहीत. हम्म. पुन्हा मी तो जॉब सोडून रांजणगाव MIDC ला गेलो. तिथं व्हील्स इंडिया लिमिटेड, जे ट्रॅक्टरचे व्हील्स वगैरे बनतात, अशा लोखंडाच्या कंपनीमध्ये काम केलं 1 ते 1.5 वर्ष. पण खरोखर मला ती जी ऊब होती, जो शिक्षकांचा प्रादुर्भाव, जे मित्रमंडळींनी मला जो दिलेला हातभार होता, तो खूप मला कामात आला, की रवी काहीही असो, पण मागं हटायचं नाही. मग मी तो पूर्ण जेवढे काही माझे ग्रॅज्युएशनचे मित्र असतात, ग्रॅज्युएशनचे सर असतील, सगळ्यांनी मला सपोर्ट केला, की रवी मागं सरायचं नाही. मग त्यावेळेस मला ते दिवस आठवायचे. पुन्हा मी खूप म्हणजे कधी-कधी असं वाटायचं, की कसं काय होईल आपलं, कसं बरोबर होईल बरोबर. फ्युचरमध्ये. कारण की आज आपण पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलेलो आहोत, हो पण हो. आपल्या हाती नोकरी नाही आहे. पण बिलकुल. आपला विभाग जो आहे, हम्म. तो विभागाची निगडीत आपण विदर्भाशी निगडीत बोललो, की नोकरी शिक्षण म्हणजे नोकरी. बिलकुल बिलकुल. असा आपण आपण विचार करतो. हम्म. शिक्षण म्हणजे नोकरी. तर अशा वेळेस मी काम ज्यावेळेस केलो त्यावेळेस सेमिस्टर पॅटर्ननं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर लगेच मामा वगैरे सगळे होते, की "अरे, पीजी जर झाले तर तुझं बीएड पण झालं असतं, तर तू शिक्षकाच्या नोकरीवर लागू शकला असता." मग पुन्हा मी शरदचंद्रजी पवार अध्यापक विद्यालय, भीमा कोरेगाव इथं बीएडला ऍडमिशन घेतलं. आणि मी व्हील्स इंडिया सोडून मला टाटा मोटर्सचा एक पिरियड आला होता, की टाटा मोटर्समध्ये. आणि त्याचं जे पाटील सर होते, त्या पाटील सरांनी मला खूप सहाय्य केलं, की त्यांना सांगितलं, की मला 7 महिन्याचा पिरियड, 7ही महिन्यामध्ये नाईट जर दिलं, नाईट शिफ्ट जर दिली, तर मी डेला माझं कॉलेज कंप्लीट करू शकतो. अरे तर वा. त्या पाटील सरांनी मला बाकायदा सांगितलं, की "बिंदास रवी, तू जर बीएड जर करत असेल तर मी तुला नाईट शिफ्ट देणार." म्हणजे मग काही असो, म्हणजे ते HR हेड होते, हा हा. त्यांना मी रिक्वेस्ट केली तर त्यांनी नाईट शिफ्ट दिली. मग नाईटला मी वर्क करायचो आणि डेला मी पुन्हा बीएडचं कॉलेज रेग्युलर करायचो. कधी-कधी कॉलेज करताना खूप झोप यायची, हे यायचं, बरोबर. पण ऍज पर शिक्षक म्हणून. मग हे MA बीएड झाल्यानंतरही हम्म. ज्यावेळेस मी कुठेतरी एज्युकेशन संस्थेमध्ये जायचो ऍज पर हम्म. इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी, पण हम्म. शेवटी पैसा. म्हणून पैसा. जग हे पैशावर चालतं. आज आज हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठेतरी 20 लाख, 30 लाख, 35 लाख असे पैसे मागायचे. आणि बरोबर. मग 30-35 लाख रुपये आपण कुठून आणायचे? हम्म. खरोखर त्यावेळेस 30-35 लाख रुपये मागायचे. त्यावेळेस मला ते ₹150 आठवायचे, बरोबर. ₹200 आठवायचे, की हम्म. आपण त्या काळामध्ये 150-200 रुपयामध्ये काम करून आपलं एज्युकेशन केलं. आणि आपलं एज्युकेशन काही अमरावती विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, ह्या विद्यापीठातल्या डिग्र्या असल्यावरही, फर्स्ट क्लास डिग्री असल्यावरही आपल्याला जर पैशांची जर गरज पडत असेल, तर ऍज पर एज्युकेशन कुठंतरी खंडित होतोय आणि बिलकुल पैशाला बिलकुल. खूप महत्व दिलं, हम्म. क्वालिटी कुठंतरी ढासळतंय. तर हे हम्म. एक मला खूप खंत वाटायचं. शेवटी बरोबर. मी ते शिक्षण विभागाशी निगडीत जे काही लोक असायचे, मी CSB ला पण काम केलंय पुणे सारख्या शहरामध्ये. अरे तर वा. तिथं 40-50 हजार रुपयाच्या चेकवर सिग्नेचर घ्यायचे आणि कुठेतरी 10-12 हजार रुपये त्या प्राध्यापकांना द्यायचे. तर हे जी गुलामगिरीशी निगडीत आहे, तर ते विचार करताना मला वाटलं नको. हे याच्यापेक्षा आपण कुठेतरी आपलं जे एज्युकेशन आहे ते कुठं चांगल्या ठिकाणी अजून कामात पडेल, असा जॉब आपण सर्च करायचा. बरोबर. तर असं आपण कंटिन्यू केलं. जसं आता आपलं शिक्षण पूर्ण झालं, जी नोकरी हवी होती ती नोकरी तर नाही मिळाली, परंतु मग कुठेतरी प्रथम एज्युकेशन संस्थेसोबत आपण जुळता आणि नंतर जुळत असताना जे काम आपण करतोय त्यात तुम्ही असं बोलता की त्यामध्ये जे समाधान पाहिजे, पैसे दुय्यम झालेत कारण की पैशाचा खेळ आपण खूप बघितला, परंतु जे आपण काम करतोय त्यात समाधान आपल्याला मिळतंय. नेमकं हे समाधान तुम्हाला सर्वात जास्त कशामुळे आणि कशा पद्धतीने मिळतंय हे सांगा. बघा, आता सगळ्यात मस्त गोष्ट, मी सगळ्या क्षेत्रामधून थोडं हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे गेलेलो होतो. आणि बरोबर. शेवटी पैशाचा ज्यावेळेस विचार आला त्यावेळेस असं वाटलं, की आपलं एज्युकेशन कुठेतरी आपल्या चांगल्या कामाशी, चांगल्या याच्याशी निगडीत यायला पाहिजे, हा दृष्टिकोन होता. म्हणून सगळ्यात मस्त गोष्ट मी चुजिंग केलंय, की आपण आज जर सामाजिक सेवेशी निगडीत NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जिथं गव्हर्नमेंटचा उल्लेखच नाही, म्हणून नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनशी निगडीतच आपण काम करू. म्हणून सुरुवातीला मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ऍज अ 23 राज्यामध्ये काम करणारी संस्था आहे. आणि अशा लोकांसाठी काम करणारी संस्था आहे की जे 8वी पास आहेत. बरोबर. 8वी पास पासून स्कूल ड्रॉपआउट आले.
जे 10वी झालेले आहेत, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, डिग्री काही जरी झालं, ते लोक घरी आहेत. हा एज्युकेशन केल्यावर घरी आहेत. घरी त्याच्यात बरोबर मी मला बघितलं त्याच्यात मी बरोबर मला बघितलं बरोबर की मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला माणूस, MA BEd झालेला माणूस, पण मी जे खरोखर बेरोजगारी, आपण नुसतं शिकल्यानंतर बेरोजगारी असं नाही म्हणू शकत. पण जो ऑलरेडी ज्या एज्युकेशन लेवलवर आहे, म्हणजे खरोखर MA झालेला आहे, तो त्या पोस्टिंगला असणं खूप महत्वाचं आहे. पण बरोबर. MA BEd झालेला आहे, MPhil झालेला आहे आणि तो प्राथमिक विभागामध्ये जर काम करत असेल, तर ऍज पर नॉट एज्युकेशन कम्प्लीट, त्याला म्हणतो आपण पोस्टिंग. बरोबर तर बरोबर असं नाही आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की जे शिकलेत, जे घरी आहेत, तेच बेरोजगार आहेत असे नाही आहेत. पण जे वेल एज्युकेटेड आहेत, पण पोस्टिंग वेगळीच आहे. म्हणजे माझं मत आहे की ग्रॅज्युएशन झालेलं आहे, शिक्षणाप्रमाणे तो शिपायाचं शिक्षणाप्रमाणे काम आज. हा हा, शिक्षणाप्रमाणे काम नाही आहे हाताला, असं म्हणू काम नाही, शकतो. काम नाही. तर ते बिलकुल. सगळे बेरोजगारच म्हणावं लागते, कारण की ऍज पर जर बघितलं आपण की तलाठीचा अर्ज आहे हम्म, हम्म, हम्म. आणि त्याला PhD लोक फॉर्म भरतात, तर अशा दृष्टिकोनातून जी आहेत, ती लोक कुठेतरी बेरोजगारच्या दृष्टिकोनातून वर्क करतात असं मला वाटतं. म्हणून सगळ्यात मग गोष्ट आहे की मी ज्या वेळेस असं बघितलं की अशी अशी NGO आहे, तिथं मी जाऊन पहिलं सुरुवातीला, म्हणजे NGO मध्ये मुंबईमध्ये, म्हणजे मी बघा अकोला, पुणे आणि पुण्यावरून पुढे कुठेतरी मुंबई हात केलेली आहे. तर बरोबर ह्या दृष्टिकोनातून सगळ्यात मस्त गोष्ट आहे की हे करताना मला खूप असं वाटत होतं की आपण मुंबई म्हणजे स्वप्न नगरी आहे. बरोबर विचार जर केला तर इथं खूप सारे लोक स्वप्न हे करण्यासाठी येतात येतात आणि पुढे हे बिलकुल करतात. हा, बिलकुल तर स्वप्न साकारणारी नगरी आहे. इथं जर आपण जर जात असू तर आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्या ना, आणि आपण संघर्षामधून आले तर आपल्याला माहिती आहे. म्हणून हम्म, त्या NGO मध्ये मी सुरुवातीला मुलाखत दिली आणि हम्म, मुलाखत दिल्यानंतर मला वाटलं की खरोखर ही NGO जी आहे ती गरजूवंत, गरज असलेल्या लोकांसोबत वर्क करतं आणि हम्म. आपलं नॉलेज या अशा लोकांसोबत जर आपण जर शेअर व्यवस्थित केलं. जर केलं तर हम्म, हम्म. खरोखर खरोखर म्हणजे पैशापेक्षा समाधान आपल्याला मिळणार बिलकुल बिलकुल आणि तिथं आपल्याला कुठल्या प्रकारचे पैसे लागणार नाही. लागणार नाही, तर बरोबर, फ्री त्यांनी मध्ये जॉब मिळेल. कुठल्याच प्रकारचे पैसे मागितले नाही. त्यांनी सांगितलंय की तुमची पगार जी आहे ती ₹8 असणार सर. तर बरोबर म्हटलं चालेल. सुरुवातीला मला तुम्ही ₹8,000 दिले तरी चालेल. आज 2012-13 ची गोष्ट आहे. 13 बरोबर मध्ये मी जॉईनिंग केलेलं होतं आणि हम्म, तिथून मग पुढे मी ऍज अ प्लेसमेंट कोऑर्डिनेटर आणि विद्यार्थ्यांसोबत मी ऍज अ सामाजिक शैलीमध्ये वर्क करायचो. हम्म. ज्यावेळेस आम्ही पाड्यावर, वस्तीवर, स्लम एरियामध्ये जायचो की त्या मुलांची खरोखर एक मुलगा आता आपल्याला मार्गस्थ भेटलं म्हणून आपण व्यवस्थित रूटअप करत आहोत. पण बरोबर जो ड्रॉपआउट झालेला मुलगा आहे तो कुठेतरी ग्रामीण भागात व्यसनाधीन होतो, बरोबर दारूच्या नशेशी निगडीत जातो, हम्म. वेगवेगळ्या प्रकारचा, आणि त्याचा कुठेतरी अंत जो आहे हा खूप वाईट होतो. बिलकुल बिलकुल. म्हणून हा, म्हणजे तो जर लग्न जरी झाला तरी त्या फॅमिलीशी निगडीत विस्कळीत होतो. तर हम्म, ह्या दृष्टिकोनातून जी सामाजिक शैली आहे, त्या शैलीच्या दृष्टिकोनातून मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनशी जोडलो आणि तिथून मी ऍज अ प्लेसमेंट ऑफिसर म्हणून वर्क करत होतो. आज मी स्टेट प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून, रिजनल प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून, महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून मी काम करतोय तिथं. अरे वा. आणि खरोखर अशा वेळेस मला खूप बरं वाटतं की एक हम्म, सामाजिक शैलीमध्ये आपण मास्टर जरी नाही बनू शकलो, बरोबर पण या दृष्टिकोनातून खरोखर या लोकांसोबत जे काही भरकटलेले लोक आहेत, हम्म, ज्यांना खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे, बिलकुल आणि असं केलं तर तांत्रिक शिक्षण दिल्यानंतर खरोखर व्यावसायिक होतात. आज पण आपले माझे विद्यार्थी जे आहेत 2013-14 पासूनचे, ते हम्म. खरोखर लाख, ₹1.25 ज्या वेळेस पगार कमावतात, तर खूप हर्ष वाटतं की हम्म, आपल्याला जरी पगार नसला, पण आपले जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन मधून जे प्रथम मधून पुढे गेलेले लोक आहेत, जे हम्म, कॉन्ट्रॅक्टर आहेत, PW लायसन होल्डर्स आहेत, शॉप ओनर्स आहेत, वेगवेगळ्या कंपनीमध्ये परमनंट झालेले आहेत. हम्म. खरोखर ज्यावेळेस मी त्या मुलांमध्ये बघतो त्यावेळेस मला बघतो स्वतः की मला एक जॉब मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि बरोबर संघर्ष करताना मला खूप खाचखळगे पैसे मागितले. पण आज देवानी मला जी ही दिलेलं आहे, की तू स्वतःला दुसऱ्यांना नोकरीवर लावण्यासाठी मला ते पद दिलेलं आहे, की बरोबर मी बरोबर स्वतः नोकरी शोधत होतो. पण बघा हे कसं राहतं, की माझ्या दर महिन्याला 20 ते 30 विद्यार्थी मला नोकरीवर लावायचे आहेत. आणि आज रोजी पण आज आम्हाला, आजचा शनिवार आहे, उद्या रविवार आहे आणि बरोबर सोमवारी 2 तारखेला मला पुन्हा 21 विद्यार्थ्यांना शहापूर च्या
मुरबाड ठाणेच्या विद्यार्थ्यांना मला नोकरीला लावायचं आहे आणि तिथं त्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू झाली. 18,000 रुपये पगार त्यांना मिळाला. अरे वा खरोखर वा. म्हणजे ते अशा विद्यार्थ्यांना मी जॉब प्लेसला म्हणजे यायचं आहे अजून सोमवार 2 फेब्रुवारी. 2 बरोबर. फेब्रुवारीला मला तिथं त्या मुलांना जॉब प्लेसमेंट देऊन, रूम वगैरे देऊन. तर ही समाधान जे आहे ते पैशात नाही मिळत. बिलकुल खरोखर नाही बिलकुल. मिळत. आणि आता तसा जिव्हाळा पण नाही राहिला शिवराज सर. कसं आहे, की जो जिव्हाळा होता पहिले सायकल घेतली, बैलगाडी आली किंवा गाडी जर आली, मतदानाची जरी गाडी आली, तरी बरोबर त्या मतदानाच्या गाडी मागे आपण खूप सारे मुलं असे पळत सुटायचो, की बरोबर गावामध्ये गाडी आली, कोणाची आलेली आहे. पण बरोबर आता तसं जे आहे तो जिव्हाळा आहे खूप लो होत चालला आहे. याचं तांत्रिक जे जाळं आता सध्या समाजामध्ये पसरते आणि आत्ताच्या काळामध्ये पसरते. याच्यामुळे सहज आपण आता बघा तुम्ही कुठं बसलेले आहात आणि मी कुठं मुंबईमध्ये बसलेलो, पण तरीही बरोबर मी तुमच्यासोबत संवाद साधू शकतो. उद्या बरोबर जर मी तुम्हाला अकोल्यात जर भेटलो उद्याच्या दिवसात, पण तुम्ही म्हणाल मी तर आताच बोललो, काल रात्रीतच बोललो मी सकाळी. बरोबर तर हा जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा असा खूप लोप होत चाललाय. पण बरोबर तेच जर पत्रव्यवहार राहायची, पत्र जर आलं तर माणूस आवर्जून पोस्टमन पाशी जायचं, की माझ्या नातेवाईकाचं कुठलं पत्र आहे का? बरोबर तर हे जे तांत्रिक जे काही जाळं आहे, या तांत्रिक जाळ्यामुळे खूप जिव्हाळा जो आहे तो लोप होत चाललेला आहे. तर हे बरोबर एक बरोबर. सांगणं येस. आता जेव्हा आपण हा पूर्ण प्रवास पाहतो, कुठं एका आळ्याचं घर, कुठं पायात चप्पल नसलेला विद्यार्थी, 2 वेळच्या जेवणाची भ्रांती असलेला रविकिरण खोडके, केवळ 20 रुपये आर्थिक उत्पन्न असलेला रविकिरण खोडके जेव्हा इतक्या दूर प्रवास करून येतो आणि प्रथम एज्युकेशन संस्थेमध्ये एक स्टेट कोऑर्डिनेटर प्लेसमेंट हेड म्हणून येतो, की आज म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे 20 रुपयाची सोय नसायची, आज त्याच विद्यार्थ्याच्या हाताखालून म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या हाताखालून दर महिन्याला दर वर्षाला लाखो विद्यार्थी स्वतःची उपजीविका चालवतात, स्वतःचं करिअर सेटल करतात. आता हा रविकिरण खोडके जेव्हा त्या छोट्या रविकिरण खोडकेकडे बघतो, अजूनही तो अनवाणीच आहे, पायात चप्पल नाही आहे, त्याच्या घराला अजूनही ताळपत्रीच आहे. तर अशा रविकिरण खोडकेला हे रविकिरण खोडके आताचे काय सांगतील? सगळ्यात मस्त गोष्ट आहे, की हे सगळं सगळ्या ह्या संघर्षमय जीवनामध्ये मी जे काही माझ्या परिस्थितीशी निगडीत विद्यार्थी असतील, त्यांना मी सगळ्यात मस्त सांगतो, की संघर्ष करा, कष्ट करा. कष्टाशिवाय कुठलाही पर्याय नाहीये. फक्त मन हरवू नका. मन बिलकुल हेलावून जाऊ नका. मन निगेटिव्ह करू नका. कितीही प्लस असो, की आजच्या परिस्थितीत मी असावं तर उद्याच्या भवितव्यामध्ये मी कसं असणार? हेच सगळ्यांना सांगू इच्छितो, की फक्त संघर्ष करून, कष्ट करून पुढे तुमचं मार्गक्रमण करत राहा. जरूर तुम्ही एक दिवस यशस्वी होता. म्हणजे यश म्हणजे खरोखर प्रामाणिकपणा आणि यश मिळवण्यासाठी खरोखर संघर्ष करावा लागतं. आपल्या समोर खूप सारं समस्या असतात, पण त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि समस्यांना तोंड देता, देता एक वेळेस तुम्ही खरोखर यशस्वी होता आणि यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात. हे मी सांगू इच्छितो, की यशस्वी होण्यासाठी एवढं साधं सोपं गोष्ट नाही. नक्कीच यशस्वी नाही. होण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात आणि कष्ट केल्यानंतरच तो यशस्वी होतो. आणि बरोबर यशस्वी झालेला व्यक्ती एक खरोखर एक लायब्ररी सारखा असतो, की त्याच्या ठिकाणी कुठलाही प्रश्न जर टाकून जर बघितला ना तुम्ही, तर तो त्या प्रश्नाचं उत्तर जरूर देण्याचा प्रयत्न करत असतो. एक प्रकारे येस, एन्सायक्लोपीडिया आपण ज्याला म्हणू किंवा गुगल सर्च म्हणू, येस, अशी परिस्थिती आहे, येस, येस, काय करायला पाहिजे. येस, बिलकुल येस, येस, बिलकुल बिलकुल. येस. तर रविकिरण खोडकेजी, तुमचा प्रवास खरोखरच एका चित्रपटासारखा आपल्या डोळ्यासमोरून जाईल, इतका संघर्ष आपण जीवनाला बघितला. जेव्हा मी तुमचं धाडस हे जेव्हा पूर्ण वाचत होतो, तुमचं जे परिचय होता त्या धाडस या शीर्षकाखाली तुम्ही मांडला आणि तो परिचय जेव्हा मी वाचत होतो, कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रेरणा आहे ते तुमच्या धाडसामधून, त्या लिखाणामधून उमटत होती. एक भीमराव येस, उरकिले ज्यांनी लाखो दिव्यांना एक प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला, त्याच मार्गावरून आज रविकिरण खोडके पुढे जात आहेत. येस. सांगायचा उद्देश समापनात एवढंच सांगू इच्छितो, की रवी सूर्याप्रमाणे चमकतो आहे, सूर्याप्रमाणे चमकत राहणार. कितीही अंधार असला, कितीही काळोख असला, नक्कीच रात्र ही वैरही राहते, परंतु संघर्ष आणि मेहनतीनंतर पुन्हा रोज हाच रवी नव्याने उगवेल, एवढं मात्र निश्चित. येस, येस. याच समापनानं रविकिरण खोडके, तुमचं एडुगोज बाय शिवराजतर्फे मी शिवराज हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलो त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. येस, येस. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.
आता केवळ तुम्हाला 3 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, हा पॉडकास्ट शक्यतोवर इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थी जे असतील, जे निराशेच्या गर्केत सापडलेले असतील किंवा प्रगती करण्याकरता, अभ्यास करण्याकरता कुठलं कारण सांगत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. कारण की या संघर्षामधनं येणारे विद्यार्थी हे नक्कीच करतील. दुसरी गोष्ट, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की याच प्रकारचे व्हिडिओज आणि जॉब अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत हे भेटत राहतील. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हालाही अशाच प्रकारची तुमची संघर्षगाथा किंवा यशोगाथा जे पण ते जर आमच्यासोबत शेअर करायची असेल आणि आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल, तर खाली दिलेल्या मेल आयडी तुमचा एक मेसेज ड्रॉप करा किंवा तुमची संघर्षगाथा आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यापर्यंत रिच आउट करून तुमचीही सुद्धा यशोगाथा किंवा संघर्षगाथा आपल्या पॉडकास्टमार्फत या ठिकाणी प्रसारित करण्यास मदत करा. तेव्हा अशाच नवीन पॉडकास्टसह लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.